मला कोणी सांगेल नेमकं काय चाललंय हे? मी सांगते दादा. त्या दिवशी रात्री मला अजिबात झोप आली नाही. मला खूप गिल्टी फील झालं, म्हणून दुसऱ्या दिवशी मी ह्याला सॉरी बोलायला भेटले आणि तेव्हापासून आमची मैत्री सुरू झाली. आम्ही फक्त कॉफी घ्यायला भेटलेलो, आमच्यात असं काही नाहीये दादा. हा, काहीच नाही, काही नाही. मी म्हटलं होतं ना तुला शेवटी जे नशिबात आहे ते होणारच. मला कोणीही बदलू शकत नाही. खरंय. काय ग वेडाबाई, आम्हालाही हेच हवं होतं. म्हणजे मी तुझं ज्याच्याशी लग्न ठरवलं होतं, ज्या मुलाशी तुझं लग्न होणार होतं, तो दुसरा कोणी नाहीये, तो रोहनच आहे. काय? नाही 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 प्लीज प्लीज. हा म्हणजे तुषारचाच प्लॅन होता की साटलोट करायचं. साटलोट म्हणजे मी लग्न करून ह्यांच्याकडे जाणार आणि आशू लग्न करून आपल्या घरी. पहिलं कसली हुशार आहे. दादा, अरे पण आम्ही फक्त मित्र होत रे. हो, आमच्या डोक्यात असं काहीच नाहीये. खरंच. हे बघा, तुम्ही माना अगर नका मान, पण युनिव्हर्सच्या मनात जर हे असेल तर आपण तरी काय करणार ना. अरे दादा, पण आम्ही अजून शिक्षण पूर्ण करतोय आणि आत्ताशी ओळखायला लागलो रे आम्ही एकमेकांना, आणि तू डायरेक्ट लग्नापर्यंत कसं जाऊ शकतो? हे ताई आणि काय? तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून तू आमच्या दोघांच्या आयुष्याचा गेम करतोय. नाही 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 श्वेता, तुझं काहीतरी मला गैरसमज. मान्य नाही. अरे, मला पण गैरसमज मान्य होतोय. नाही. अरे, ऐक ना, हिचं काय प्रॉब्लेम आहे? नेहमी डिस्कशनच्या वेळी पळून का जाते ही? अरे यार श्वेता, तुषार तू थांब, मी बोलते तिच्याशी. ताई तू कुठे जाते? मी थांब रे तू. श्वेता श्वेता थांब ना. श्वेता ऐक तर माझं. काय मूर्ख मुलगी आहे यार. नेहमीच जायचं. मला कोणी सांगेल नेमकं काय चाललंय हे? मी सांगते दादा. त्या दिवशी रात्री मला अजिबात झोप आली नाही. मला खूप गिल्टी फील झालं, म्हणून दुसऱ्या दिवशी मी ह्याला सॉरी बोलायला भेटले आणि तेव्हापासून आमची मैत्री सुरू झाली. आम्ही फक्त कॉफी घ्यायला भेटलेलो, आमच्यात असं काही नाहीये दादा. हा, काहीच नाही, काही नाही. मी म्हटलं होतं ना तुला शेवटी जे नशिबात आहे ते होणारच. मला कोणीही बदलू शकत नाही. खरंय. काय? ग वेडाबाई, आम्हालाही हेच हवं होतं. म्हणजे मी तुझं ज्याच्याशी लग्न ठरवलं होतं, ज्या मुलाशी तुझं लग्न होणार होतं, तो दुसरा कोणी नाहीये, तो रोहनच आहे. काय? नाही 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 प्लीज प्लीज. हा म्हणजे तुषारचाच प्लॅन होता की साटलोट करायचं. साटलोट म्हणजे मी लग्न करून ह्यांच्याकडे जाणार आणि आशू लग्न